हिंजवडी ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणी मोठी अपडेट समोर येतेय। व्युमा ग्राफिक्स कंपनीचे मालक नितेन शाह हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेले आहेत। कंपनीच्या निष्काळजीपणाबाबत हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे। टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवण्यासाठी वापरण्यात आलेलं बेन्झिन केमिकल चालक जनार्दन हंबर्डीकरने कंपनी बाहेर कसं काय आणलं असा प्रश्न उपस्थित केला जातोय। टेम्पो ट्रॅव्हल्स मध्ये आसन क्षमतेतही इमर्जन्सी एक्झिटला अडथळा होईल अशा ठिकाणी सीट का वाढवली असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। तसंच दिवाळी बोनस थकवला अथवा पगार कपात केली होती का या संदर्भातही आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातो आणि चालक जनार्दन हंबर्डीकर आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद होते याची काही कल्पना होती का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता मालक नितेन शाह यांना द्यावी लागणार आहेत आणि त्यांना चौकशीसाठी आता बोलवण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय पुणे जळीत कांड प्रकरणी। हिंजवडी ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणी ही मोठी अपडेट आहे। व्युमा ग्राफिक्स कंपनीचे मालक नितेन शाह हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले। कंपनीच्या निष्काळजीपणाबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे आणि या संदर्भातच त्यांची चौकशी केली जाणार आहे। टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवण्यासाठी वापरण्यात आलेलं बेन्झिन केमिकल चालक जनार्दन हंबर्डीकरने कंपनी बाहेर कसं काय आणलं हा प्रश्न आहे। तसंच टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये आसन क्षमतेतही इमर्जन्सी एक्झिटला अडथळा होईल अशा ठिकाणी सीट का वाढवली हाही प्रश्न उपस्थित केला जातो। तसंच दिवाळी बोनस थकवला अथवा पगारात कपात केली होती का यासाठीही यांची चौकशी केली जाणार आहे। चालक जनार्दन हंबर्डीकर आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद होते याची काही कल्पना होती का असाही प्रश्न आहे आणि या संदर्भातच आता चौकशीसाठी मालक नितेन शाह यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागणार आहेत।